श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3 आणि 4 संपूर्ण मराठीमध्ये. श्री गणेशाय नमः. कर्दळी वनातून निघालेल्या श्री स्वामींनी भारतभर भ्रमण केले. काही काळ मंगळवेढ्यात राहिल्यानंतर ते मोहोळास गेले. तेथे आप्पाटोळ नावाचे गृहस्थ श्रीचे निस्सीम भक्त होते. एकदा श्रींना बरोबर ते अक्कलकोटास निघाले असता काही कामानिमित्त त्यांना अर्ध्या वाटेवरून परतावे लागले. त्यांनी आपल्या सेवकांना स्वामींची काळजी घेण्यास सांगितले आणि आम्ही परतून येईपर्यंत कुठेही जाऊ नये अशी आज्ञा करून ते निघून गेले. त्यांची पाठ वळताच श्री स्वामी त्वरेने निघाले. सेवकांनी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ. श्री स्वामी तडक अक्कलकोटच्या वेशीवर येऊन थांबले. तेथे एका रिसालदाराने त्यांची थट्टा केली, पण श्रींनी निजलीलेने चमत्कार दाखवून त्याला ताळ्यावर आणले. गावात प्रवेश केल्यावर श्री स्वामी चोळप्पाच्या घरी गेले. तेव्हा ते कोणी थोर सत्पुरुष आहेत हे जाणून चोळप्पाने त्यांचे आदरातिथ्य केले. चोळप्पाची पूर्व पुण्याई थोर म्हणतात, म्हणूनच श्रीची पावले त्यांच्या घरी विसावली. श्री स्वामींनी तेथे भोजन केले आणि चोळप्पाचा भक्तिभाव पाहून तेथेच राहू लागले. चोळप्पाही न कंटाळता त्यांची सेवा करू लागला. चोळप्पाकडील वास्तवात श्रींनी अनेक लीला दाखवल्या. त्यामुळे अल्पावधीत त्यांची सर्वत्र ख्याती झाली. अनेक भक्त मंडळी त्यांच्या दर्शनास येऊ लागली. त्यावेळी अक्कलकोट संस्थानात श्रीमंत मालोजीराव भोसले राज्यकारभार पाहत होते. आपल्या नगरात कोणी अवतारी महात्मा आलेला असून तो विचित्र लीला दाखवतो ही बातमी मालोजीरावांना समजली. तेव्हा त्यांनी श्रीच्या दर्शनाची ओढ लागली. त्यावेळी त्यांच्या मनात हे यतिवरे खरे असतील तर अंतर्ज्ञानाने माझे मनोगत जाणून मला दर्शन देण्यासाठी इथे येतील असा एक विचार येऊन गेला. तर काय आश्चर्य, दुसऱ्या क्षणी त्रिखंड संचारी श्री स्वामी महाराज त्यांच्या सन्मुख साक्षात प्रकट झाले. ते पाहून मालोजीरावसह सर्व सभा आश्चर्यचकित थक्क झाली. त्यांना पाहून मालोजीरावांच्या श्रीच्या समर्थाची खूण पटली. त्यांनी श्रीचरणांना दृढ मिठी मारली आणि अत्यंत नम्रपणे त्यांना आसनावर बसून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. उत्तम आदरातिथ्याने त्यांना संतुष्ट केले. श्रीच्या आगमनाने ती रासभा आनंदाने बहरून गेली. चोळप्पाकडील वास्तव्यात श्री स्वामींनी अनेक लीला केल्या, अनेक चमत्कार दाखविले. त्यामुळे लोकांनी त्यांच्या चरणी असलेली श्रद्धा भक्ती दिवसेंदिवस दृढ होऊ लागली. लोकांना त्यांचा आधार वाटायचा. ते आपली सर्व गाऱ्हाणे, आपल्या चिंता, आपल्या इच्छा आकांक्षा श्रींना सांगू लागले. भक्त कार्यासाठी अवर्तीण झालेले श्री महाराज त्या सर्वांच्या कामना पूर्ण करीत व दृष्ट कुटिलांना प्रसंगानुरूप योग्य शासनही करीत. एके दिवशी श्रीचा महिमा ऐकून अक्कलकोटास आलेले 2 संन्यासी श्रीचे बाह्यवर्तन पाहून क्वचितपणे हसून लोकांना म्हणाले, तुम्ही या ढोंग्याच्या कशाला नादी लागता, ज्यांच्या अंगी साधुत्वाचे कोणतेही लक्षण दिसत नाही. त्या धेंडाचा उदो करणे हा तुमचा वेडेपणा आहे. याच्या नादी लागून तुमची फसगत होईल, तेव्हा सांभाळा. अशा प्रकारे त्यांनी कटुवचने बोलून श्रीची यथेच्छ निंदा केली. त्यानंतर श्री स्वामींच्या साधुत्वाची परीक्षा घेण्यासाठी ते दोघे श्री स्वामी जेथे बसले होते तेथे गेले. तेव्हा त्यांना पाहून श्री स्वामी दुसऱ्या भक्तांच्या घरी गेले. हे संन्यासी त्यांच्याबरोबर गेले. त्या भक्ताने श्रीच्या बाजूला त्या दोघांनाही पाटावर बसवले. दर्शनेच्छुक भक्तमंडळी तेथे श्रीच्या दर्शनास गर्दी करू लागली. त्यावेळी भक्तांनी श्री स्वामींना जे काही अर्पण केले ते सर्व खाद्यपदार्थ, फळे, मिठाई, द्रव्य श्रींना स्वहस्ते त्या संन्याशाच्या पुढ्यात तोडले. ते पाहून दिवसभराच्या उपवासाने भुकेने कळवळलेल्या त्या संन्याशाच्या तोंडाला पाणी सुटले. ते दोघेही लोकांची गर्दी कमी होण्याची वाट पाहू लागले. पण गर्दी पांगताच श्रीच्या सेवकांनी संन्याशाच्या पुढ्यातील सर्व जिन्नस गोळा करून नेले. ते पाहून ते दोघे अक्षरशः हळहळले. श्री स्वामींनी त्या दिवशी अन्नपानाला स्पर्शही केला नाही. सायंकाळी श्री महाराज तेथून अन्यत्र निघून गेले. संन्याशांना रात्रसमय अन्नपाणी वर्ज्य असल्यामुळे त्या दोघा संन्याशांना त्या दिवशी कडकडीत उपवास पडला. अशा प्रकारे श्री स्वामींची कुत्सितपणे निंदा करणाऱ्या व त्यांना छळणाऱ्यास आलेल्या त्या संन्याशीची विटंबना झाली. भाविकांचे कौतुक पुरवणे आणि कपटी दृष्टजनांना शासन करणे अशी श्रीची विचित्र लीला होती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.